सुयश आणि नागेशची जोडी आपण नक्कीच सलामीसाठी मैदानामध्ये पाहतोय. चला चेंडू चेक करून झालाय. मॅचला आपण नक्की सुरुवात करणार आहोत. इथे मात्र आपण नक्कीच सामन्याला सुरुवात करतोय. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय हलक्याने प्लेसमेंट केला. ते पहिल्या चेंडूवरती नक्कीच सन्मान दिला गेला. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल त्यांना नक्कीच पाहायला मिळेल. कसं नक्कीच पहिल्यांदा अचूक टप्प्यावरती मारा केला गेला. हलक्याने सन्मान दिला गेला. नागेश आपण नक्कीच स्ट्राईक हँडला खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू इथे फटका बसला. चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. आपण नक्कीच पाहिलं वन बाउंड चेंडू कलेक्शन सुंदर फिल्डिंग आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. त्यावरती आलेली एक सिंगल. आता मात्र खातं ओपन केलंय आणि एक धाव धावपलकावरती जोडली आहे. एक धाव जी मात्र धावपलकावरती षटक क्रमांक नक्कीच एकला सुरुवात झाली आहे. दत्तभाऊ जाधव यांच्याकडून नक्कीच प्रत्येक बॅटिंग टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सुयश गाडे याच्यासाठी नक्की सुयश गाडीच्या प्रत्येक षटकारासाठी दत्तभाऊ जाधव यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं हलक्याने प्लेसमेंट केली. चेंडू नक्कीच फायनलला ट्रॅबल झालाय. प्रेक्षक आहे तिथे आलेली पुन्हा एकदा आपण सिंगल पाहतोय. षटक क्रमांक नक्कीच पहिले सुरू असताना सिंगल टेबल नक्कीच धावा येत आहेत. 4 धावाच्या धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र बिग हिट केला. चेंडूने उंची प्राप्त केली. अंतर कमी. इथे मात्र सुरेख टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. नागेश बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश झेल पाहिला. झेल मात्र टिपला जाईल. नागेशांना परतावं लागतंय. चला नवीन बॅटर विनंती आहे बॅटिंग टीमला प्ले रेडी ठेवा. लगेच पाठवत चला. इथे मात्र नक्कीच पारितोषिक येत आहे. सन्मान्य श्री स्वैरा एंटरप्राइजेसचे मालक सन्मान्य मच्छिंद्र भाऊ पवार यांच्या हस्ते नक्कीच बॉलिंग टीमच्या प्रत्येक विकेटसाठी जो विकेट घेईल त्या गोलंदाजासाठी 222 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच ठेवलं गेलंय. सन्मान्य श्री मच्छिंद्र भाऊ पवार यांच्या हस्ते नक्कीच बॉलिंग टीमच्या प्रत्येक विकेटसाठी त्या बॉलरला मात्र नक्की 222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू हवेत. टिपला जाईल झेल. आल्या मात्र नक्कीच बॅट लागतंय. गोल्डन डकचा शिकार. चला नवीन बॅटरचा लवकर नवीन बॅट्समन. एक षटक संपतोय. 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच सलामीचं षटक संपलं. पहिलं षटक अतिशय आपण नक्कीच पाहतोय सुरेख हाताळलं गेलंय.
4 धावा जरूर खर्च केल्या परंतु 2 विकेट देखील ते मात्र मिळवले गेलेत. नवीनच आपण नक्कीच बॅटर पाहतोय. नेक्स्ट बॅटर विराज. पारितोषिक जमा होईल. आपण मॅच संपली की ते देऊ. प्रत्येक विकेट साठी नक्कीच पारितोषिक. पुन्हा एकदा रिव्हरचा टेम फटका खेळलाय. गॅप भला मोठा आहे. चेंडू निसटलाय, सटकलाय. चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय. चेंडूला नक्कीच अडवलं गेलंय. फेकी केली जाईल. तोपर्यंत आपण नक्कीच पाहतोय 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. नक्कीच 6 धावा ज्या आपण धापलकावरती पाहतोय. निखिल झेंडे आपण नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. 6 धावा धापलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण धापलकावरती पाहतोय. स्लोवर बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची काड्या घेऊन स्टंपावरती आलेला नाहीये. इथे नक्कीच आपण पाहिलं कदाचित तिकडून दिसतंय असं स्टंपावरती गेलाय का बॉल. डान्सिंग डाऊन फटका समोरच्या बाजूने. षटकार 6. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय देखील पारितोषिक नक्कीच षटकारांसाठी आहे ते देखील जमा होते. मॅच संपली का आपण ते देखील देऊ. सुयशच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट पुन्हा फटका खेळला. इथे रक्षक आहे तिथे चेंडू नक्कीच मी फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू मात्र आपण नक्कीच पाहिलं अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी स्लो आपण नक्कीच पाहायला मिळत आहे आणि त्यावरती 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होता नक्कीच पाहायला मिळतात. 2 धाब्यांसह 14 धावा ज्या आपण धापलकावरती पाहतो. षटक क्रमांक नक्कीच दुसरं सुरू असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट आता मात्र सक्सेसफुल होतोय. चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार 6 धावा. षटकार नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं 20 धावा धापलकावरती आहेत. एका साईडला आपण नक्कीच पाहतोय सुयश गाडे सुंदर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. रिव्हर्स नक्कीच सुंदर फटका आपण पाहिलाय. 20 धावा धापलकावरती आहेत. इथे माझ्या नक्कीच प्लेसमेंट केली जाते. आलेली एक सिंगल आपण पाहतोय. सिंगलचा 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती 21 धावा ज्या धापलकावरती आहेत. नक्की 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा ज्या आपण धापलकावरती पाहतोय. आता मात्र सिंगल चेंडूवरती आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सुयश गाडे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथे मात्र षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिला चेंडू हलक्याने नक्कीच प्लेसमेंट केली. खेळाडू आहे तिथे चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे पहिले आठेपण चेंडू अडवला जात नाही परंतु पुन्हा एकदा प्रयत्न केला. चेंडू अडवला. फेकी केली गेली. इथे मात्र आपण पाहतोय आलेली पुन्हा एकदा आपण सिंगल पाहतोय. आता मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते आहे. बावीस धावा ज्या आपण नक्की धापलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. आता स्ट्राईक एंडला विराज एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय. इथे फटका फसला. चेंडू हवे रक्षक डाऊन दी बॉल आले. टिपला जाईल झेल. विराजला मात्र नक्कीच परतावा लागतो. 0वरती विकेट जाते आहे. नक्कीच जे विकेटसाठी पारितोषिक आहे सन्मान्य मच्छिंद्र भाऊ पवार यांच्या नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट मात्र मिळवली गेली आहे. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. निलेश झेंडे आता मैदानामध्ये असतील.
धावफलक पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती नवीन बॅटर निलेश नक्की स्ट्रायकरला खेळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती अमित झेंडे. आतापर्यंत नक्की 3 विकेट अमित यांनी मिळवले. पुन्हा एकदा फटका बसला, चेंडू हवेत आहे, जशी दूरवरती राहिल्या 1 बाउन्स इथे कलेक्ट केला जाईल. इथे देखील आलेली सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलचं धावफलक पुढे सरसावेल. 23 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पहिल्या षटक देखील निलेशांनी सुद्धा हाताळलं होतं. पुन्हा एकदा दुरून फटका खेळलाय, चेंडू हवेत, रक्षक डावून ती बॉल आलाय, टिपला जाईल तिथे झेल, फलंदाज बाद सुयश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आविष्कार मैदानामध्ये आहेत. अमित झेंडे आपण नक्कीच पाहतोय या मॅच मध्ये. आता नक्की दुसऱ्या षटकांचं सुरू आहे. 4 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. सुंदर गोलंदाजी आपण नक्कीच अमित झेंडे यांची पाहतोय. अवघ्या 6 धावा नक्की आतापर्यंत खर्च करतात. 4 विकेट देखील त्यांनी मिळवलेत आणि विरुद्ध संघाची सलामीचे काही फलंदाज नक्कीच लगातार तंबूच्या आसऱ्याला पाठवले गेलेत. पुन्हा एकदा बिग क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 बाउन्स, चेंडू आपण सुंदर फिल्डिंग या ठिकाणी नक्कीच आकाशची पाहायला मिळाली. आडवेल फेकेल तोपर्यंत सिंगल. 24 धावा धावफलकावरती आहेत. इथे डॉट बॉल आला, षटक मात्र संपलं जाईल. इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आहे. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण नक्कीच पाहतोय शिवाजी काळे षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती आलेत. इथे इथे बॅटच्या पुढे टाकलेला चेंडू बॅटर फिरवली जाईल, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आपण इथे पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल आहेत. इथे पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहतोय डॉट बॉल आलाय. लगातारचा 3रा चेंडू डॉट आहे. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आपण शिवाजी काळे यांची नक्कीच पाहतोय, कारण नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 3ही चेंडूवरती बॅटरला मात्र जाग्यावरती उभं करून ठेवले. लगातारचे 3 चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आलेत. इथे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. 1 बाउंड चेंडू, सुंदर कलेक्शन, फेकी देखील सुरेख केली जाते. तिथे देखील कलेक्शन सुंदर आहे आणि 2 धावाच्या पळून पूर्ण होत आहे. 2 धाब्यांसह 26 धावा धावफलकावरती आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती त्यामध्ये निखिल झेंडे आणि आविष्कार ही जोडी मैदानामध्ये दोघांना धावा बनवायच्यात. चेंडू सोडून दिलाय विकेटच्या मागे. आपण डायरेक्ट हिटचा प्रयत्न काय झाले, पुन्हा एकदा फेकलाय. 22 एक सिंगल आपण पाहतोय आणि सिंगलचं 27 धावा धावफलकावरती. आता मात्र अंतिम 1 चेंडू जो बाकी असणार आहे या षटकाचा आपण पाहतोय. 4थी षटक सुरू आहे, अंतिम 1 चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला निलेश झेंडे. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, यू मिस आय हिट, दांडी दांडी आणि दांडी गुल, फलंदाज बाद.
नवीन बॅटर आपण पाहते ओमकार मैदानामध्ये असतील. षटक क्रमांक नक्की 5ला सुरुवात होणार आहे. 4 षटक संपले, 27 धावा दापल कबड्डी आतापर्यंत 4 षटकामध्ये बनवल्या गेल्यात 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू फटका बसला, चेंडू हवेत. इथे काय झाले, 3 खेळाडू चेंडू बदलण्याचा प्रयत्न करतात. चेंडू मात्र जेल सुटला गेलाय. त्यावरती आपण नक्कीच पाहायला गेलं तर एकोणतीस धावा दाखल कबड्डी 2 धावांच्या पत्र पळून पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक 5ला सुरुवात होती आहे. मात्र नक्की जेलची संधी होती परंतु जेल सुटला गेला. त्यावरती 2 धावा आपण पळून पूर्ण पाहतोय. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. लगातारचे 2 चेंडू आपण पाहायला गेलो डॉट बॉल पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती ओम आपण नक्की पाहते. ओम काळे गोलंदाजीच्या मार्कवरती आले. आता पण नक्की सुंदर षटक ओम हाताळतो आहे. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय समोरच्या व्ही शेप मध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पाहिलं आलेली फक्त सिंगल पाहायला मिळते. बॅकअप नाहीये. बाकी ते नाही आपण नक्कीच पाहायला गेलं आलेली एक सिंगल आणि सिंगलसह धापल जर पाहायला गेलं तर 30 धाबा दाखल कबड्डी 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. ओमने आतापर्यंत नक्कीच पुढील होणारी मॅच आपण नक्कीच पाहतोय. शिवप्रेमी 11 पवारवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रताप नाना 11 पवारवाडी हा असा होणारा पुढील मॅच आहे. नक्कीच लीग मधली शेवटची आणि महत्वाची मॅच जी मात्र आपण नक्कीच पाहतोय. आपल्या भेटीला येईल पुढील मॅच शिवप्रेमी 11 पवारवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रताप नाना 11 पवारवाडी. मैदानामध्ये काय होते पुन्हा एकदा फटका खेळला. चेंडू हवे क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार मात्र येतोय. षटक संपले. 5 षटकांचा खेळ संपला आणि जाणता राजा दिवे टीमच्या आपण पाहतोय 36 धावा दाखल कबड्ड्यात. शिवाजी काळे षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक घेऊन नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती आले आणि पहिल्या डावामधलं शेवटचं षटक सुरू आहे. चला प्रताप नाना 11 पवारवाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. पहिला चेंडू इथे आपण नक्कीच पाहिलं आपट बार पाहायला मिळतोय. कानाला फक्त वारा घालून चेंडू गेलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. पुन्हा एकदा आड्या बॅटने फटका खेळला. ड्यू स्क्वेअर ऋषिकेश आहे चेंडू पर्यंत आलाय. चेंडू मात्र आपण नक्कीच पाहिला अडवला गेलाय. फेकी केली जाते. तिथे मात्र आलेली फक्त आणि फक्त एक सिंगल. 37 धावा दाखल कबड्डी आहेत. इथे फटका खेळलाय. पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच पाहतोय. कोणत्याही हाताचा नक्कीच वापर केला नाही परंतु तिथे बॅकअप आहे. चेंडूला अडवलं जाईल. नक्कीच फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांसह 39 धावा दाखल कबड्डी आहेत.
पुन्हा एकदा फटका तर खेळलाय समोरच्या विषय क्षेत्ररक्षक ध्रुवती राहिलाय आणि गॅप बाला मोठा आहे चौकार 4 धाबाल्यात. 43 धाबा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र अफट बार पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा नक्कीच कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या डावामधला शेवटचा अंतिम एक चेंडू बाकी आहे. इथे देखील डॉट बॉल आलाय. षटक मात्र नक्कीच संपतोय. चला विनंती आहे प्रताप नाना 11 टीम पवारवाडी टॉस साठी कॅप्टन पाठवून द्या. 43-44 बनवायचे. प्रताप नाना 11 पवारवाडी टीम आपला कॅप्टन टॉस साठी पाठवून द्या. लगेच आपण टॉस करणार आहोत. महेंद्र भाऊ काळे यांच्या हस्ते आपण नक्कीच पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. चला प्रताप नाना 11 टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. घाई करायची आहे. चला प्रताप नाना 11 पवारवाडी टीम कॅप्टन टॉस साठी नाही आलेला. आपला टॉस साठी कॅप्टन पाठवून द्या. चला योगेश बाप्पू काळे विनंती आपण या इनिंग साठी अंपायर म्हणून नक्कीच कामगिरी करायची आहे. चला योगेश बाप्पू काळे टॉस आहे का? चला टॉस करतोय आपण. चला टॉस साठी कॅप्टन या. इथं नक्कीच या पहिल्या इनिंग साठी नक्कीच प्रत्येक विकेट 222 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते सन्मान्य मच्छिंद्र भाऊ पवार यांनी नक्कीच गुगल पेच्या माध्यमातून अमित झेंडे यांना नक्कीच केलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट त्यांना झाले. बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. महेंद्र भाऊ काळे यांच्या हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. पुढील होणारी मॅच शिवप्रेमी 11 पवारवाडी त्यांच्या विरुद्धमध्ये प्रताप नाना 11 पवारवाडी. नक्कीच लीग स्टेज मधला अंतिम सामना रोमहर्षक अंतिम आणि मोठा सामना. नक्की दोन्ही संघ आपल्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत कारण दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. तर का त्यांना नक्कीच पॉईंट टेबलवरती जायचं असेल सामना जिंकायचा आहे. टॉस झाला इथे आपण पाहतोय. शिवप्रेमी 11 पवारवाडी टीमने टॉस जिंकलाय.
चला लेट्स प्ले. 44 धाब्यांचं टार्गेट सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गोलंदाजी मार्क होते आपण नागेश बडेकर षटक क्रमांक पहिले घेऊन तयार होताना पाहायला मिळतात. लेट्स प्ले. पहिला चेंडू भन्नाट बेगाचा यॉर्कर पण परंतु दिशा खराब. वाईड बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड आहे. एक धाव 10 पलकावरती लगावली जाईल. पुन्हा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. इथे पाहायला मिळतंय नक्कीच डॉट बॉल. तर पहिल्या षटकामध्ये मात्र सोमा यांना नक्की जागेवरती उभं करून ठेवले. बरेच चेंडू नक्की डॉट येत आहेत. पुन्हा एकदा पायावर चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न रक्षक आहे तिथे. चेंडू आडवेल फेकी लगेच केली आहे परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. आलेली एक सिंगलसह 2 धाबा दापलकावरती. चला थोडी घाई करायची आहे. टायमर आपण लावलेला आहे. पहिला बॉल पडला की आपण टायमर सेट करतो इथे. इथे मात्र बिग हिट करण्याचा फटका बसला. चेंडू हवेत. चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न पण नक्की झेल होऊ शकत नाहीये. चेंडू अडवलाय फेकलाय. तिथे देखील आलेली एक सिंगल. तीन धाबा दापलकावरती आहे. षटक क्रमांक पहिले सुरू असताना 44 धाब्यांचं टार्गेट लक्ष जे मात्र आपल्या समोर ठेवलं गेलंय. त्या धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. पाठलागाला सुरुवात केली नक्की साबत सुरुवात आहे. इथे बॅट फिरवली जाईल परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू येऊ शकत नाहीये. डॉट बॉल नक्कीच आलाय. षटक मात्र संपवता येईल. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं एक षटक संपलं गेलंय. 10 पलकावरती 3 धाबा आहेत. शेवटचे 30 चेंडू आता 41 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण जर पाहिलं शेवटचे 30 चेंडू म्हणजे शेवटच्या 5 षटकांमध्ये 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. निलेश झेंडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. षटक क्रमांक 2 घेऊन 30 मध्ये 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. इथे फटका फसला. चेंडू आहे रक्षक. इथे चुकी झाली आहे. चेंडू अंदाज चुकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. 4 आलाय. 7 धावा दापलकावरती आपण पाहतो आहे. आता मला नक्कीच खेळाडू चेंज केला गेला. त्याच्यामध्ये नक्कीच थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूचा अंदाज चुकला. आधीच जोरात नक्कीच रनअप घेतला आणि 4 आला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच खराब. चेंडू तिथे मात्र ओम आहे. इथे देखील खिलाडी के मस्तक पर दस्तक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. अकरा धावा दापलकावरती आहेत.
दोघा त्याच्या 2 चेंडूवरती 2 चौकार येताना पाहायला मिळतात. 11 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. औन 33 धाब्यांची गरज. लोअर फुल टॉस इथे मात्र फक्त फ्लिक केलाय आणि लगातारचा तिसरा चौकार आलाय. पुन्हा एकदा आपण चेंडू निसटलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. तोपर्यंत इथे पाहायला गेलं तर 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. लेग बायच्या रूपामध्ये ज्या धावा दापलकावरती जोडल्या जातील 2 धाब्यांसह 17 धावा दापलकावरती. 26 चेंडू आहे आता मात्र 27 धाब्यांची गरज. 26 चेंडू आणि 27. इथे खराब शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. 23 धावा दापलकावरती आहेत. अवने 21 धाबींची. पुन्हा एकदा खराब 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 चेंडू आला तसा फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार. 2 षटक संपले. 2 ओव्हरचा खेळ संपला. शिवप्रेमी 11 पॉवर टीमने टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. तर प्रताप नाना 11 पॉवर टीम तुमची बॅटिंग आहे. रेडी राहा. आपण ही मॅच संपली की लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. अजूनही 15 धाबींची गरज आहे. इथे बॅटच्या पुढ्यात टाकलेला चेंडू आला तसा फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकार आहे. षटकात नक्कीच पाहतोय आपण धावफलकावरती धाबा असतील त्या 35 धाबा. अजूनही 9 धाबींची गरज आहे. 23 चेंडू आणि 9 धाबा. 35 धाबा ज्या आपण धावफलकावरती पाहतोय. स्लोवर बन बॅटवर चेंडू येऊ शकत नाहीये. बॅट फिरवली जाते. ओम चेंडू बनवण्याचा प्रयत्न करतोय. आलेली एक सिंगल. 36 धाबा धावफलकावरती. अजूनही 8 धाबींची गरज. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळ हे दर्शक आहे. तिथे देखील आलेली सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या 37 धाबा दापलकावरती आहे. 7 धाबींची गरज. पुन्हा एकदा इथे मात्र आपण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट बॅकअपचा खेळाडू बीट झालाय. चेंडू चाललाय परंतु अगदी सीमारेषेवर जो की चेंडू अडवला जातोय अडला जातोय. रन आहेत. किती रन सर? 3 धाबा आहेत. 3 धाबा ज्या मात्र पळून पूर्ण होत आहेत. 3 धाब्यांसह मला नक्कीच 40 धाबा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका खोदून काढलाय. समोरच्या 20 दर्शक आहे तिथे. मात्र चेंडू अडवेल. इथे देखील सिंगल आहे. अजूनही 3 धाब्यांची गरज. 41 धाबा दापलकावरती आहेत.
मच्छिंद्र आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. पहिला चेंडू खरा पाहायला मिळाला आणि चौकार आले. विजयी चौकार. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप खूप आभार. चला पुढील होणारी मॅच शिवप्रेमी 11 पवारवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रताप नाना 11 पवारवाडी. अमित झेंडे मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला अमित मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. अमित झेंडे ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. शिवप्रेमी 11 पवारवाडी टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. ओमकार सर आणि आपली पूर्ण टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नितीन भाऊ जाधव या मान्यवरांच्या आपण नक्कीच मॅन ऑफ द मॅच देतोय.